नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी। आजची संध्याकाळ ही पुणेकरांसाठी अतिशय दुर्दैवी अशी संध्याकाळ ठरलेली आहे। मी आता ज्या ठिकाणी नवले ब्रिजवरती उभा आहे आणि हा नवले ब्रिज अपघातांसाठी अतिशय कुप्रसिद्ध असा नवले ब्रिज आहे। आज या ठिकाणी अतिशय भयंकर असा अपघात घडलेला आहे। आज या ठिकाणी मुंबईकडे जाणारा, साताऱ्यावरून मुंबईकडे जाणारा हा माझ्या पाठीमागे जो तुम्ही पाहताय हा कंटेनर आहे। राजस्थानचं पासिंग असणारा हा कंटेनर आहे। या कंटेनरच्या चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं। प्राथमिक माहितीनुसार या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि या ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने पुढे 7 ते 8 वाहनांना अतिशय जोरदार अशा पद्धतीने टक्कर दिली। टक्कर देत एक परिस्थिती अशी आली की 2 कंटेनर आमने सामने आले आणि या कंटेनरच्या मध्ये एक कार त्या 2 कंटेनरच्या मध्ये आली आणि या कारला अतिशय जोरात अशी या कंटेनरने धडक दिली। ती धडक इतकी जोरात होती की त्या कारचा स्फोट झाला आणि त्या स्फोट झाल्यामुळे एक अतिशय मोठी आग या ठिकाणी लागली। त्याच्याबरोबर या कंटेनरला सुद्धा आग लागली। आपण आता पाहिलं असेल, आपण आता या कंटेनरच्या पाठीमागे आहोत, मात्र समोरच्या बाजूला अतिशय भयावह स्थिती आहे। या कंटेनरचा चालक आणि कंटेनरचा वाहक अशा दोघांचाही जागीच होरपळून मृत्यू झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता, नंबर आपण दाखवूयात, RJ14 GJ 1302 असा या कंटेनरचा नंबर आहे आणि हा कंटेनर अक्षरशः काळ बनून पुण्यातल्या रस्त्यावर धावताना आपल्याला पाहायला मिळालाय। मी जो सुरुवातीलाच उल्लेख केला की हा जो कंटेनर आहे आणि हा नवले ब्रिज जो आहे तो नवले ब्रिज अतिशय कुप्रसिद्ध आहे। वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात। याबाबतचे प्रस्ताव, याबाबतमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे याबाबतचा अनेक राजकीय पुढारी देखील यामुळे पाठपुरावा करताना पाहायला मिळतात। मात्र अपघातांची मालिका काही कमी होताना दिसत नाहीये। सातत्याने या ठिकाणी अपघात होत आहेत। मध्यंतरी काही दिवस या ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले, मात्र आज ज्या पद्धतीने अपघात झालाय तो अतिशय भयानक आहे। 7 ते 8 लोकांचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर 15 ते 16 जणांना या ठिकाणी नजीकचे जे हॉस्पिटल आहेत तर त्या ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। त्यांच्यामध्ये देखील असणारे जे अपघातग्रस्त आहेत, जखमी आहेत, त्यांच्यामधून देखील काही लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशा पद्धतीची भीती व्यक्त करण्यात येत आहे। आम्ही पोलिसांशी सुद्धा बोललो, पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकता, अग्निशमन दल असू द्यात, पोलीस असू द्यात, वेगवेगळे या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांचे देखील लोक या ठिकाणी आलेले आहेत। आता पाहता आपण ॲम्ब्युलन्स आलेली आहे। या ठिकाणी मृतदेह 2 जे आहेत ते 2 मृतदेह कंटेनरचे जो चालक आणि वाहक आहे त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आम्ही सांगू शकत नाही एवढ्या भयानक पद्धतीने त्यांचा अंत झालेला आहे। अर्धवट जळालेल्या ज्या त्यांच्या डेड बॉडीज आहेत त्या डेड बॉडीजला काढून आता त्यांना पंचनाम्यासाठी पुढे नेलं जाईल। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा नवले ब्रिज हा किती धोकादायक आहे आणि नवले ब्रिज हा कशा पद्धतीनं एक मृत्यूचा सापळा बनलाय हे वारंवार समोर येत आहे। प्रशासन यावरती काही उपाय करणार आहे का? वारंवार नागरिकांकडनं मागणी होते, मात्र प्रशासनाकडनं त्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं ठोस पावलं उचलली जात नाहीयेत आणि आज हा दुर्दैवी अशा पद्धतीचा अपघात झालेला आहे। अनेक चालक जे आहेत ते उतार असल्यामुळे गाडी बंद करतात, न्यूट्रल करतात आणि त्यानंतर गाडीवरचा त्यांचा कंट्रोल राहत नाही। आधी देखील वेगवेगळ्या अपघातांमध्ये समोर आलेले आहे। मात्र या गाडीचा अपघात कसा झालाय याबद्दल आता सध्या खूप चर्चा आहे। प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी माहिती दिली आहे, त्यानुसार जो हा कंटेनर आहे त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर जे समोर आलं, या कंटेनरच्या पुढे जे आले त्या सर्व वस्तू असू द्यात, गाड्या असू द्यात, ट्रक असू द्यात, या सगळ्यांना धडका देत हा कंटेनर पुढे आला। एक स्थिती अशी आली की पुढे एक कंटेनर होता, त्या कंटेनरच्या मध्ये आणि हा जो कंटेनर आहे या दोघांच्या मध्ये एक कार आली आणि त्या कारला एवढ्या जोरात टक्कर या कंटेनरने दिली की त्या कारचा स्फोट झाला। त्या कारमध्ये जे होते त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि आता हा जो कंटेनर आहे यामध्ये देखील जे ड्रायव्हर आणि क्लीनर आहेत तर त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे। होरपळलेल्या अशा अवस्थेमध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, पंचनाम्यासाठी नेण्यात आलेलं आहे। या घटनेवरती आपलं लक्ष असणार आहे, पुढे काय होतं तुमच्यापर्यंत पोहोचूयात। ठीक आहे।